लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी. आजच्या बोलीभाषा विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या वतीने मी ज्योती आठले आपणा सर्वांचं स्वागत करते. मंडळाच्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे साहित्य सहवास. मराठी बोलीभाषांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात असलेलं कुतूहल जाणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. असे म्हणतात की भाषा दर 12 कोसांवर बदलते. आपल्या महाराष्ट्रात तर बोलीभाषांचा विविध रंगी फुलोराच पाहायला मिळतो. नागपुरी, वराडी, खानदेशी, मालवणी, कोकणी नावं घ्याल तेवढी कमीच. प्रादेशिक बोलीभाषांबरोबरच जाती विशिष्ट आणि व्यवसायनिष्ठ बोलीभाषाही येथे आढळतात. अमुक एक प्रकारची बोली म्हणजेच मराठी शुद्ध भाषा हा वाद गेल्या काही दशकात मागे पडून विविध बोलीभाषा मराठी साहित्य सृष्टीचा जणू एक अविभाज्य घटकच बनले आहेत. पु ल देशपांड्यांच्या ती फुलराणीने मिळवलेली अफाट लोकप्रियता याचं उत्तम उदाहरण आहे. 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा दरवर्षी जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. लवकरच येत असलेल्या या दिवसाचे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम आपल्यासाठी आणला आहे. अशाच एका जागतिक मराठी भाषा दिनी मोरू आणि त्याचा बाप यांच्यात झालेला नगरी भाषेतील संवाद घेऊन सर्वप्रथम आपल्यासमोर येत आहेत निरंजन नगरकर. नमस्कार मंडळी. कडक थंडीचे दिवस संपून वसंताच्या आगमनापूर्वीच्या उरल्या सुरल्या गुलाबी थंडीच्या गुदगुल्या सहन करीत कोवळ्या उन्हाची चादर घेऊन मोरू माळवदावर तोंड उघडे टाकून साखर झोपेत उताणा पडला होता. छाया टॉकीजला रात्री पाहिलेला अंजेलिना जोलीचा पिक्चर, फेसबुकावरची मैत्रिणीशी केलेली गुटरगू आणि कॉलेजच्या पोरांबरोबर कॅन्टीनला बसून केलेल्या टवाळक्या यांचा त्याच्या डोक्यात छान गुलकंद तयार होत असताना त्यात माशी पडावी तसा त्याच्या बापाचा आवाज त्याच्या कानावर पडला. मोरू, ए मोऱ्या, ए उठे. त्या आवाजाच्या कात्रीने टराटरा फाटणारी झोपेची चादर बळबळ धरून ठेवायचा प्रयत्न करत मोरू चुळबुळला आणि उताण्याचा पालथा होऊन वर वर चाललेल्या सूर्यनारायणाकडे टेऱ्या करून उशीखाली डोकं घालून पडला. तुझ्या आईला चहा टाकायला सांगून आलोय मी, उठ लवकर. मोरू ढिम्म. ए उठे भो. बाप काकुळतीला आला. आज जागतिक मराठी दिन आहे आणि तू काय असं झोपून राहिलास? कसं नामी उठावं, गाडी धुवावी, हार घालावा, पुस्तकांची पूजा करावी. ओ पप्पा. मोरू तडकला. तो काय दसरा आहे काय गाडी धुवायला आणि हार घालायला? काहीतरी तुमचं आपलं. आणि हे काय नवीन खूळ काढलंय जागतिक मराठी दिनाचं? इथं नका का काळं कुत्र पण मराठी बोलणार तरी म्हणे जागतिक मराठी दिन. अहो जागतिक मराठी दिन नाही, जागतिक मराठी दिन म्हणा. मोरू चांगलाच हुशारला. सकाळी उठल्या उठल्या अशी कोटी सुचली म्हणजे आज नक्कीच काहीतरी विशेष आहे असे त्याला वाटून गेले. बापांनी मात्र त्याच्या कुजकट कोटीकडे साफ दुर्लक्ष केले. काळं कुत्र कशाला? अरे मस्त 10-12 कोटीच्या वर माणसं बोलतात ना मराठी. आणि मला सांग, तू काय आता हिब्रू बोलून राहिला का रे? अहो घरात बोलतो, पण बाहेर बाहेर जाऊन बघा, मराठी बोलत नाही कोणी. सगळं इंग्लिशच्या माग. पुण्या मुंबईच्या कॉलेजात तर मराठी बोललं तर पोरं हसतात. हा, अरे काय तुमचं इंग्लिश रे ते? निम्म्या लोकांना एक वाक्य सलग पूर्ण बोलता येत नाही. आ ऊ करत नाही तर आय मीन यू नो च्या फुगड्या खेळत जमल तसं बोलतात. मधीच आठवलं नाही की हिंदीचे पाय धरायचे. ते पण नाही जमलं की मग मायच्या भाषेच्या तोंडाकडे बघायचं. अड त्याच्या यायला. आता परवाची गोष्ट, मुंबईला जायला म्हणून पुणे स्टेशनवर शिवनेरीच्या रांगेत उभा होतो. तिथं एक बाई आपल्या पोट्याला म्हणती, यू वेट, आय जस्ट लगाव फाय अ चक्कर. आयला मी म्हणलं असल्या लोकांना चक्कर येईस्तवर लगाव फाय केलं पाहिजे, मग कळेल कसं बोलायचं ते. अहो मग बरोबर आहे, इंग्लिश नव्या जगाची भाषा आहे. लोकांना येत नसली तरी पण बोलायला बघतात. अहो इंग्लिश मध्येच ज्ञान आहे. इंग्लिश नसल येत तर नोकरी पण मिळत नाही, बिझनेस पण चालत नाही. अरे जिथं आपला फायदा आहे तिथं बोला ना, कोण नको म्हणतो, पण इतर ठिकाणी कशाला?
आता परवाची गोष्ट, आम्ही सिंगापूरला गेलतो ना, तिथं त्या सेंटोसाला गेलो होतो. तिथं तुझ्या आईला लागली भूक म्हणून गेलो तिथल्या दुकानात, तर इंडियन बर्गर म्हणून चक्क वडापाव विकत होते बोल. म्हणजे आपल्याकडून पैसे काढायला वडापाव विकायला तयार आहेत लोक. मग मी पण दिलं ठणकावून मराठीत, की म्हणलं भाऊ, हे इंडियन बर्गर नाही, वडापाव म्हणतात याला, दे म्हणलं 2 वडापाव. आता प्रत्येक जण जाऊन त्याला वडापाव म्हणून मागायला लागला, तर तो पण त्याला झकत वडापाव म्हणणार का नाही? तसंच सगळीकडं आपण मराठी बोललो तर ज्यांना गरज आहे ते लोक तरी झकत मराठी बोलणार का नाही? मोरूने 2 मिनिटं विचार करून पटल्यासारखी मान हलवली. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पप्पा, पण आता मराठी पण किती प्रकारची आहे. कोणी नगरी बोलतो, कोणी आगरी बोलतो, कोणी वराडी बोलतो तर कोणी ऐराणी बोलतो, कोणी कोल्हापुरी बोलतो तर कोणी नागपुरी बोलतो. अहो कोणती भाषा शुद्ध ते कसं कळणार? अरे मोरया, नुसत्या उच्चारांनी भाषा अशुद्ध होत नसते भाऊ. कायला त्या इंग्रजीच्या ऍक्सेंटचं लई कौतुक करतात लोक. सदन काय, पॉश काय, कॉकनीज का फॉकनीज काय. मग मराठी भाषेच्या ऍक्सेंटांचा काय त्रास आहे रे? आता परवाचीच गोष्ट, बेबी मावशीच्या पुष्पीच्या लग्नात गेलतो पाथर्डीला. तिथं पाहुणे सगळे खेड्यापाड्याचे. तिथं तुझा नाना मामा पण आला होता पुण्यात. आता बोलता बोलता पाहुण्यातले एक जण बोलला की काहीतरी लई वंगाळे. नाना मामा लगेच त्याला म्हटलं, अहो वंगाळ नाही, ओंगळ म्हणावं. वळख नाही, ओळख म्हणावं. वशाट नाही, ओशट म्हणावं. पाहुणा म्हणलं बरं. नंतर जेवायला बसल्यावर पाहुण्याला पाहिजे होतं वरण. तर नाना मामाला विचारतो कसा? अहो ओरण नाही आले अजून. आता मला सांग त्याचं काय चुकलं? अरे हे शुद्ध भाषेचं ताबूत नाचवणाऱ्यांना नाचू द्यावं तिकडं परिसंवादात, नाही तर संमेलनात, आणि कोण जाणे आणखी कुठं. आपण आपलं रोजच्या सारखं बोलायचं. बरं पप्पा बोलतो, मोरू खोडकरपणे म्हणाला. पण मला कधी कधी प्रश्न पडतो की कशाला एवढं भाषेचं महत्व? काय फरक पडतो भाषा कोणती बोलतो त्यांनी? कशाला मराठीच बोलायचं? फरक पडतो रे बाळा, फरक पडतो, बाप म्हणाला. स्वयंपाकाला बाई असली तरी तुझ्या आईच्या हातच्या पोळ्या खाताना बरं वाटतं का नाही? किती बी भारी मिठाई खाल्ली तरी आजीच्या हाताने खडीसाखर खाल्ल्यावर भरतो तसा गळा भरतो का? भले डिस्कोत जाऊन नाचत असशील, पण ढोलाचा दणदणाट ऐकल्यावर चढती तशी झिंग चढती का? अरे आईच्या दुधातून पिलेली भाषा आहे रे ही. ही बोलता नाही आलं तर मनचं बोलतं तर येईल का तुला? मग मोरू आणि त्याचा बाप 2 मिनिटं विचार करत शांत बसून राहिले. तेवढ्यात मोरूच्या आईची चहा तयार असल्याची ललकारी खालून ऐकू आली. चले भो, बाप म्हणाला, नाही तर मायेच्या भाषेचा पट्टा सुरू झाला ना, मग दिवसभर कडक लक्ष्मी सारखं नाचावं लागलं आपल्याला. चल. आणि मग मोरू झटकन उठलाच. धन्यवाद. धन्यवाद निरंजनजी. ग्रामीण दलित साहित्य सृष्टीतील नामवंत लेखिका शांताबाई कांबळे यापुढील सदर त्यांच्या माझ्या जन्माची चित्रकथा या पुस्तकातील आहे. जीवनातील कठीण परिस्थितींवर मात करीत आपल्या कुटुंबाला, विशेषतः मुलीला घडवणाऱ्या आईचे चित्रण यात आहे. आपल्यासमोर घेऊन येत आहेत नलिनी थिटे. धन्यवाद ज्योती. माझं वाचन सुरू करण्याआधी मी लेखिकेची स्वल्प क्षमा मागू इच्छिते. प्रेक्षकांना एक संबंध सलग अनुभव यावा म्हणून या वाचनातून त्यांच्या पहिल्या काही पानांमधनं काही भाग वगळलाय आणि शेवटचं एक वाक्य पदरच घातलंय. तरी शांताबाई कांबळे या गुस्ताखीबद्दल माफी करावी. दिसुगून वर आला, अन्यारीचा वकूत झाला. आय घरात बिगी बिगी भाकरी करत होती. बाहेर रानात बैल घेऊन चारायला जाणार म्हणून ती गडबडीत होती. बा दारात बसल्याला. ते बघून कांबळे मास्तर बाला म्हणाल, सखाराम काय चाललंय? बा मास्तरला म्हणाला, काय नाही मास्तर, वाळूला घेऊन रानात चारायला जावं म्हणतोया. पर मास्तर आज हाकडं कुणीकडे आलं या? अरे तुझ्याच कडे आलोय, मास्तर म्हणाला. असं म्हणत कांबळे मास्तर बाजवळ येऊन बसलं. हे बघ सखाराम, शाळेसाठी किसनाचं अंबाराचं घर भाड्याने घेतलंय. माझ्या घराला लागूनच ते घर आहे. शाळा चांबारवाड्यात भरते. मी तुमचाच मास्तर आहे. आपली मुलं शाळेत यावी म्हणून मी शाळा काढली. तेव्हा तुझ्या मुलाचं नाव शाळेत घाल. बाला आम्ही आप्पा म्हणत असो. आप्पानी मास्तराला बरं म्हणलं. त्यानं दत्तूच्या नावाचा दाखला भरला. त्याच्या संग माझ्या बी नावाचा दाखला भरला. असा खरा नाजाचं पण नाव शाळेत घातलं.
मास्तर आप्पाला म्हणाला. पोरीचं नाव कशाला घातलं मास्तर? तिची कसली शाळा? पोरीचा शिकून काय उपयोग आहे? असू दे मास्तर म्हणाला, पोरी बरोबर पोरग शाळेत येईल. त्या टायमाला पोरीला शाळा शिकवत नव्हती. मुली शाळेत चालल्या तर माणसं नावं ठेवत होती. पोरी पण शाळेत जात नव्हत्या, पोर शाळेत जात. ती पण रोज शाळेत जात नव्हती. तेव्हा माणसाला शाळेचा लई नादच नव्हता. पण मास्तराने आमचं नाव शाळेत घातलं. मारुड्यातली जालिंदर, बहिणी, साळी, हारी, मांगुड्यातली सुदाम्या, धर्म्या, रंगी यांची पण नावं मास्तरने शाळेत घातली. कांबळे मास्तर गवळ्या रंगाचं, शरीरानं धनदकट होतं. अंगात सदरा, त्यावर कोट घालत, डोक्याला हिरवा कोसला बांधत. ते आम्हाला कळकळीने शिकवायचं. महारामांगाच्या पोराला कुणाला सदरा नसायचा तर कुणाला टोपी नसायची. पोरं तशी शाळेत. कांबळे मास्तर मुलांना सांभाळून घ्यायचे. आम्ही सगळी जण चांबारवाड्यातल्या शाळेत जात होतो. त्या शाळेत महारामांगाची चांबाराची पोरं जात होती. मी तिसरीत गेले तशी आमची शाळा बदलली. साबळ्याच्या वाड्यात तिसरीचा वर्ग होता. तिथं पाटील मास्तर शिकवायला होतं. यांनी आम्हाला बाहेर बसवलं. ते आम्हाला शिवून घेत नव्हतं. पोरांना पण शिवू देत नव्हतं. आमचं काय चुकलं तर ते लांबनच छडी मारायचं. पाट्या तपासताना आम्हाला पाट्या खाली ठेवायला सांगायचं. मी आईला म्हणाली, आय चांबार मास्तर चांगलं होतं, ते आम्हाला बाहेर बसवीत नव्हतं. आई म्हणाली, मास्तर कुलवाड्याचं आहे ती आपल्या महारामांगाच्या मुलाला कसं शिवून घेत्याल. मी आईला म्हणायची, आई मास्तर पण माणूस आहे, आपण बी माणूस आहे, मग मास्तर आपल्याला कसं शिवून घेत नाही. ही गोष्ट माझ्या मनाला लय लागून राहिली होती. एकदा रंगीला मी शाळेत चल म्हणून तिच्या घरी बोलवायला गेले. तिची आई मला म्हणाली, नाजे आम्ही सगळे रानात शेंगा चळायला जातोया. घरात कोंबड्या पाळतेल्या, त्याला राखायला कोण नाही, म्हणून आम्ही रंगीला घरी ठेवतोया. तेव्हा आजपासून रंगी शाळेत येणार नाही. धर्म्याचं बाबी म्हणाला, केरसुन्या, कासरा, शिकी आम्ही वाकाची तयार करतो. त्यासाठी आम्हाला धर्म्या मदतीला पाहिजे. रंगी आणि धर्म्या घरीच राहिली. एकनाथ माझा चुलत भाऊ, त्याला मुलबाळ नव्हतं, म्हणून दत्तूला माझ्या भावाला त्याने आपल्या घरी ठेवून घेतला. दत्तू तिथं जेवायचा, तिथं झोपायचा. वहिनी त्याला आमच्याकडे येऊच देत नव्हती. वहिनी आणि दादा त्याचं लई लाड करायचं. मी शाळेत जाताना दत्तूला शाळेत चल म्हणून हाक मारायची. पण दत्तू म्हणायचा, मी काय शाळेत येत नाही, मला मास्तर मारते ती, मास्तरांचं मला भ्या वाटतंय. मग मी आईला म्हणायची, आय दत्तू शाळेत येत नाही म्हणतोय. मग आई दत्तूला शाळेत का जात नाही म्हणून मारायची. अखेरपत्तूर दत्तू आईला म्हणाला, आय मी गायन मच राखतो, पण मी शाळेत जाणार नाही. आखरीला दत्तू बी घरीच राहिला. एक दिवस मास्तरानं सगळ्यांना लघवीला सोडलं. तिकडून आडाची पाण्याची घागर घेऊन जिजा साबळीन मला आडवी आली. ती मला म्हणली, हे महाराजचं पोर आहे, चल बाजूला हो, मला शिवचिल की, तुला दिसत नाही का डोळे फुटल्या. मी बिचकून माग सरली. तेव्हा आई गावातनं भाकरी मागत खंडूच्या दारात आली होती. तिनं बघितलं. मी हसत म्हणली, नाजा नीट ध्यान धरून शाळा शिक. मान हलवली आणि शाळेत निघून गेली. एकदा मी पोरी बरोबर घरापुढे खेळत होती. आई मला म्हणली, नाजा अगं दुपारची शाळा सुरू झाली असेल, जा लवकर शाळेत जा. आमच्या घराच्या पलीकडं चिंगळ चौगुल्लीचं घर होत. चिंगळ आईला म्हणली, गवळाबाई पोरीला शाळेत घातली वय. आई म्हणाली,
पाहिजे चिंगळ बाय. चिंगळ म्हणाली, पोरीची कसली का शाळा? आई म्हणाली, आपण अडाणी राहिलो, पोरगी शिकते तर शिकू दे. चिंगळा हसली आणि घरात निघून गेली. शाळेमध्ये माझ्या वर्गातल्या मुली रोज कापड बदलून येत. मी एकच परकर पोलका घालून शाळेत जात होते. परकर पोलका बी फाटक होत. तेव्हा आईला मी म्हणलं, आई शाळेत गणपती बसवल्या, मास्तरनी करमणुकीचा कार्यक्रम ठेवले, त्यात मी भाग घेतला, पण मला कापड घालायला नाहीत, मी शाळेत जात नाही. मग आप्पा म्हणला, नाजा शंकराची 2 धोतर आहे ती, त्यातलं एक धोतर तू नेस. मी ती धोतर नेसून 8 दिवस शाळेत गेली. मुलं मला चिडवत होती. मग 8 दिवसानं आप्पानं मला कापड शिवली. मी कार्यक्रमात खेळले, गाणी म्हणली, संवादात भाग घेतला. संवाद लोकांना लय आवडला आणि मला शाळा लय आवडायला लागली. धन्यवाद. धन्यवाद नलिनी. अतिशय समृद्ध अशी बोलीभाषांनी नटलेली आपली मराठी साहित्यातली सौंदर्य स्थळे तर आहेतच, याशिवाय त्या समाजाची स्पंदनं टिपणारे सांस्कृतिक बंध देखील आहेत. मराठवाडी भाषातील अशीच काही सौंदर्य स्थळे घेऊन येत आहेत सचिन गांजापूरकर. नमस्कार. मुळात लिखित स्वरूपातील जी प्रमाण भाषा आहे, बहुतेक वेळेला ती सारखी भाषा जरी असली तरी भाषेचा उच्चार, बोलण्याची शैली, लकब यावरून त्या भाषेला वेगळं सौंदर्य प्राप्त होतं असं मला वाटतं. आणि म्हणून भाषा शुद्ध की अशुद्ध, चांगली वांगली या सापेक्ष भानगडीत पडण्यापेक्षा त्यात वैविध्य आहे हे जर मान्य केलं तर ऐकायला आणि समजून घ्यायला जरा बरं जातं, सोपं जातं असं मला वाटतं. आता मी माझ्या गावाकडच्या भाषेतील आणि जवळपासच्या परिसरातील भाषेची अशीच काही सौंदर्य स्थळं आपल्या समोर सादर करत आहे. जसं निरंजननी सुरुवात केल्या, मायला हा शब्द शिवी मांडलाच जात नाही आमच्याकडे. माईज म्हणजे आईला उद्देशून असं असलं तरी हा एक बोली भाषेचा रोजच्या वापरण्यात येणारा शब्द आहे. माईच असं आमच्याकडे दिवसातनं बरेच लोकांच्या तोंडून, माईच रे भाऊ. माईच म्हणजे काय? आईची शपथ. आईची शपथला माईच हा शब्द समानार्थी आहे. रोजंदारीमध्ये लोक ज्या वेळेला भांडे घेऊन जातात त्यावेळेला भगुन, भांड्यासाठी पातेल्यासाठी भगुन हा शब्द वापरला जातो. अंगड, सदरा, कुर्ता, शर्टसाठी आपण अंगड म्हणतो. तसंच क्रियापद जी आहेत त्या क्रियापदांना जोडून त्याचा उच्चार बदलला जातो. आणि कसं खाणे ही प्रक्रिया आहे. खायला आहे, यायलंय, जायलंय, करायलंय, खायलंय, बसलंय, फिरलंय, झोपलंय, हे कशाला य जोडला की आमच्याकडे त्या क्रियापदाला य जोडल्यानंतर परभणी, सेलू या पट्ट्यामध्ये हे लावलं की ही क्रिया दर्शवली जाते. नांदेड, लोहा, कंधार या थोड्याशा भागामध्ये गेलं की खायनास की, करनास की, उठनास की, म्हणजे त्याच थोडस पुढे जाऊन कर्नाटकाची जी सीमा आहे त्या भागात गेलं, येऊला लाव, खाऊला लाव, म्हणजे लातूर, उस्मानाबादला गेल्याचं येतं. क्रिया तीच आहे, फक्त त्याला जोडणारे जे शब्द आहेत त्याच्यावरनं ती क्रिया म्हणजे कुठली ती बोली भाषा आहे हे अगदी ठळक जाणवतं. तसंच संगमनेर, अकोले किंवा नगरच्या काही भागात गेलो तर खाणे याच प्रक्रियेला खात्या, जात्या, राहिले किंवा राहत्या, बसत्या, म्हणजे लगेच लक्षात येतं अरे हा माझ्या गावाच्या जवळच आहे. आणि तसं 12 कोसाला भाषा बदलते असं आपण मानतो महाराष्ट्रामध्ये. आणि हा प्रत्यय येतो मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये भाषा सारखी नाही. तर आमच्याकडे डॉक्टर सुनील भोकरे आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी खूप छान माहिती लिहिली होती. त्याचा थोडासा संदर्भ मी या ठिकाणी घेतोय. जसं लातूर, उस्मानाबादला कानडी हेलाचा प्रभाव आहे तिथे उच्चार करताना, तसंच हिंगोली जिल्हा आहे, कळमनुरी, विदर्भाच्या बॉर्डरला, सीमेवर असल्यामुळे विदर्भाचा त्यावरती प्रभाव आहे. आता वाशिमला जर गेलं तर तिथे ह्याच खाणे, जाणे, येणे, बसण्याला खाऊन राहिली, येऊन राहिली, बसून राहिली, आणि हे विदर्भातल्या बऱ्याच, म्हणजे वरती जसं तुम्ही नागपूरला जाल हे सगळं येतं. तर ही ती त्या ठिकाणची सौंदर्य स्थळ आहेत आणि ती वेगळी आहेत हे मान्य केल्यानंतर ते समजून घ्यायला, ऐकायला गोड वाटतं.
तसं परभणीमध्ये एकूणच औरंगाबाद आणि मराठवाडा क्षेत्रावरती रजाकारी होती, हैदराबाद स्टेटमध्ये होतं, त्यामुळे इथे बरेचसे उर्दूनी प्रभावित झालेले शब्द मराठीमध्ये उच्चारले जातात. बैनामा करून घेणे, इसार पावत्या, कोर्टात जर गेलं इसार पावती करून घेणे, तसब्या, फैसला, हे अतिशय रोज ऐकण्यात येणारे शब्द आणि ते बोली भाषेत एवढे घट्ट झालेले आहेत की आता ते उर्दू आहेत, मराठवाड्यातले आहेत, परभणीचे आहेत, थोडक्यात ते आपले आहेत. आणि सहसा तुम्ही कोण तुमच्याकडे आल्यानंतर कसं काय येणं केलं, येण्याचं प्रयोजन काय, तर आमच्याकडे जसं विचारलं तर येरीच हा शब्द एवढ्या सहज वापरला जातो, तो दिवसात तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 वेळा, अरे कसं काय आला, येरीच आलो. म्हणजे कुठेही तुम्हाला हा शब्द येरी विचारून पाव म्हणलं म्हणजे सहजच, ह्याला समानार्थी आम्ही येरीच बरेचदा वापरतो. तर माझ्या तोंडून तुम्ही येरीच जर मंडळात कधी ऐकलं तर मी सहजच विचारतोय, हे यापुढे लक्षात ठेवा. बरं, आमच्याकडे एखादी गोष्ट खूप सुंदर झाली, आता ज्योतिताईंनी खूप सुंदर सुरुवात केली गाण्याने, निरंजननी आणि नलिनी कथा खूप सुंदर होती. नादर झालं. आता नादर हा शब्द त्या सौंदर्याला, त्या चांगलं झालं हे सांगायसाठी समर्पक शब्द आम्ही वापरतो. नादर चालू आहे, लय वापायलंय, म्हणजे खूप छान दिसतंय. इव्हन फोडाला सुद्धा खाऊन म्हणायचं आमच्याकडे एक म्हणजे बोली भाषा आहे. परभणी जवळच त्याच जिल्ह्यामध्ये गंगाखेड, पालम हे तालुके येतात आणि इथे मात्र उस्मानाबाद, अहमदपूर यांचा जास्त प्रभाव आहे. जसं त्या बाजूला आपण जातो, 12 कोसावर जशी भाषा बदलते म्हणतो, माझं तुझं म्हणायचं असेल तर त्याला मव तुव हे अगदी सहज वापरलं जातं. मपलं तुपलं म्हणजे शब्द तेच आहेत. हेल बदलतो आणि भाषा कानाला कशी गोड वाटते. बरं, प्रादेशिक भाषेची ही जी रूपं आहेत त्याच्यामध्ये म्हणींना सुद्धा खूप महत्व आहे. सहज घ्या, आता पाऊस पडलाय, पाऊस किती झाला हे सांगायच्या आमच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये उग शितुडे पडल्यावानी. शितुडे म्हणजे काय, शिंतोडे. उग म्हणजे उग तर सगळ्यांना माहिती आहे, उग शितुडे पडल्यावानी पाऊस पडलाय, पडलाय नाही पडलाय. उग शितुडे पडल्यावानी पाऊस पडलाय. पापुडा ओला केल्यावानी. पापुडा म्हणजे काय, आपण एखाद्या गोष्टीचा पापुद्रा असतो तो जस्ट ओला करायला स्प्रिंकल, म्हणजे शिंतोडे जे आहेत त्याच्यापेक्षा थोडासा हलकासा जास्त, त्याला पापुडा ओला केल्यावानी पाऊस पडलाय. चांदण्या साचल्या, जर थोडस पाणी तिथे जमलं असेल तर, आणि खूपच पडला असेल तर ठोक पाऊस झाला. ह्या बोली भाषेतल्या मला वाटतं ही सौंदर्य स्थळ लगेच तुम्हाला सांगून जातात की हा माणूस कुठनं आलाय. म्हणी जसं म्हटलं की खाली मुंडी आणि पाताळ धुंडी, मी या मुठभर दाढी हातभर, अशा काही म्हणी अतिशय म्हणजे पावलोपावली तुम्हाला ऐकायला भेटतील. तोंड श्रीमुखात भडकावणे, याला थुत्रीत देईन, तोंड फोडीन, हा एक अतिशय म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मुलांना बऱ्याचदा हे ऐकायला शाळेत तरी मित्र तरी कोणतरी थुत्रीत देईन, तोंड फोडीन. ह्या सगळ्या भाषेंमुळे एक गोडवा निर्माण होतो आणि हे सगळं मित्रांमध्ये बोललं जातं. म्हणजे अगदी थुत्रीत देईन वगैरे हे असं जसं बोलतं की, आणि जसं आहे ह्या क्रियापदाला लय लावल्यानंतर जे मी काही सुरुवातीला सांगितलं, येतो तर येत आहे, यायला आहे, ह्याच्यामुळे काय की क्रियापदाचं नवीन रूप धारण केलं जातं. अशी ही बोली भाषा आहे. आणि परभणी, सेलू या भागातील भाषा आजही तशी प्रमाण मराठीच्या बरीचशी जवळची आहे, कारण पुस्तकात जसं लिहिलं तसं वाचतोय, पण त्याचा उच्चार कसा करतोय यानुसार या भाषेचं सौंदर्य, गोडवा मला वाटतं सर्वांना जास्त आकर्षित करतो. आणि याबरोबरच मी अजून एक संलग्न असा विषय आज सादर करणार आहे, ते म्हणजे नादू महानोरांची कविता. नादू महानोर हे रानकवी, ग्रामीण कवी म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. मी त्यांच्याशी बरेचदा बोललो आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आज त्यांची एक जयत्रे जयते या चित्रपटामध्ये त्यांनी जे गाणं, त्यांची जी कविता गायली गेली, तर त्या गाण्यासाठी हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांना एक वजन दिलं होतं. आणि नाग देशपांडेंचं ते वजन होतं की तम चढत आहे, रात वाढत आहे, कुणी करत आहे मधुर अभिसार. ह्या वजनाला साजेशी पण ठाकरांची भाषा असली कविता त्यांना अपेक्षित होती, कारण यामध्ये तम चढत आहे, रात वाढत आहे, कुणी करीत आहे मधुर अभिसार ही ठाकरांची भाषा वाटत नाही. त्या भागात वापरल्या जाणारी थोडी भाषा असेल
असं गाणं त्यांना हवं होतं. आणि त्यावेळेला नादू महानोरांनी जे गाणं लिहिलं, नभ उतरू आलं चिंब थरथरवलं, इथलं वल जे हे ओलेपणाला अनुसरून त्यांनी वापरलेला शब्द या पूर्ण गाण्यामध्ये. अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात, हा झिम्माड जो आहे तो आनंद दर्शवणारा शब्द आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या सर्वच भागात हे गाणं एवढं पाळेमुळत रुळलंय की आभाळ आल्यानंतर हे पावसाचं गाणं आहे. हलका पाऊस सुरू झाल्यानंतर हे पावसाचं गाणं आहे. म्हणून तुम्ही बरेचदा नभ उतरू आलं हे गाणं ऐकलं असेल. पण ज्या वेळेला मी त्यांच्याशी बोलत होतो त्यांनी अजून उलगडा केला की मला त्यातला एक शब्द कळाला नाही. मी त्यांना परत बोललो, म्हटलं मला हा शब्द नग लागट बोलू, उभं आभाळ झिरू, हे लागट हा शब्द जो आहे जसा हावरटपणा वगैरे असं नाही. ते म्हणाले लागट हा शब्द, नग म्हणजे नको, आणि लागट हा शब्द गोडी गुलाबीने, जास्तच प्रेमाने बोलू नकोस. उभं आभाळ झिरू, डोंगरातून रिमझिमणारा जो पाऊस आहे या आशयाने त्यांनी हा शब्द वापरला होता. आणि त्यानंतर म्हणजे रीतभार उबारा, वल्या पाण्यात पारा एक गगन थारा, तसा तुझा उबारा सोडून रीतभार. तो जो उबारा आहे प्रचंड साथ सहकार्य ऊब या आशयाने त्यांनी वापरला. तर मला असं वाटतं की ही जी गाणी आहेत पावसाची गाणी आहेत आणि ग्रामीण भागाचा, आता या पर्टिक्युलर या केसमध्ये तिथे ठाकरांच्या भाषेचा त्यांनी जो वापर केलाय ती आपल्याला खूप जवळची वाटतात. अशाच म्हणजे भाषेचं वैविध्य आपण मान्य केल्यानंतर त्यात किती गोडवा असतो, त्या भाषेचा लहेजा लकब आपल्याला किती आवडते, हे या कवितेतून मी सादर करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद सचिनजी. नागपुरी, वराडी, पाटखेडी अशा विविध भाषातील नटलेला विदर्भ महाराष्ट्राचा महत्वाचा हिस्सा आहे. या भाषा आपल्याला आज प्रत्यक्षात ऐकायला मिळणार आहेत या पुढील सदरात नंदिनी नागपूरकर यांच्याकडून. यातील एक कविता त्यांनी स्वतः लिहिली आहे आणि दुसरी कविता आठवणीतील लहानपण लिहिली आहे उज्ज्वल विभूते यांनी. ऐकूया तर नंदिनी नागपूरकरांना. नमस्कार. जुन्या काळात लोक मानत होते की खेड्यात स्वर्ग आहे. त्याचं कारण बी तसंच होतं. मुक्त जीवन होतं, आपुलकीचं नातं होतं, जमीन जुमला, हिरवं रान, खाया पियाची मौज होती. हे सारं काही गावात लहानपणी भेटत होतं. पण वळत्या वयानुसार आणि काळानुसार हे सबन गोष्टी आपल्या दूर जातात बघा. मग उरते फकस्त आठवण, गावातल्या मोकाट जगण्याची आठवण. हुबेहूब आपल्या शब्दात टिपली आहे ती पारखेडचे ग्रामीण कवी उज्ज्वल विभूते यांनी यांच्या कविता आठवणीतील लहानपण यातून. आंब्याची आमराई बाबुईचं बन, गाबुयेला चिंचा बेभान मन, नागपुरी बोर केळीचे फन, काटेकुटे पायात ऊन अंगावर घेणं. लेखन में बाक्कोल इंग्रजी बाटूक, हरभऱ्याचं खार ऊस गोळ गुटूक, वाणीचा हुळला गुयाचा शिरा, कोंडीची भाकर परकरातली मिरा, आंबाडीची भाजी आणि तांदळाची भाकरी, बागातल्या इरीची खेप ताजी वाजी, वळाच्या पारंब्या निंबाचे झोके, आंब्यावरची डाबडुबली तृप्तीचे मोके, जात्यावरली गाणी मिसयाची दाय, पाटचं पाणी गोठ्यातली गाय, बर्फाचा गोला आईसची कांडी, थकून झोप्याले मायेची मांडी, खोप्यातली चिळी बया बया बायना, पानाड कोकिळा झळीचा मायना, तुरीचं खय सुगरणीचा खोपा, जेवारीची भुसी वाळग्याले झोपा, शेणाच्या शिंगोया पैसाचा रंग, सकाऊंचा काकळा देवळात मृदुंग, राघूचा पेरू पहाडी आंबा, रवेदार वायकाचा पिव्वा धंब खांबा, कोपरे इटी दांडू, ते डवात पोयनं
लप्पन छप्पन कबड्डी मातीमंदी लोयनं. मामाच्या पत्रावानी हरवलं सारं. मामाच्या पत्रावानी हरवलं सारं. 21व्या शतकात वायफायचं वारं. गाव होतं संघ आता. गाव होतं सगळं आता. रगत परक वागते. भरल्या घरात बी एकट्याला जेवा लागते. एकट्याला जेवा लागते. आता मी माझी दुसरी कविता सादर करते आहे. ती मी जेव्हा कोविडचं लॉकडाऊन सुरू होतं त्या काळात लिहिलेली आहे. ठेव आलाय. काय सांगू तुम्हाले, झाली लई कमाल. चपटांनी उडवली जगामंदी धमाल. दिल्ला एक व्हायरस, फिराले आला बाप्पा. जगामंदी नवीनच कमाल करतोय बाप्पा. काय काय कुठं गावला सांगू का तुम्हाले, ऐका मग आता. इमानातल्या लोकांसाठी होता म्हणे फकस्त. मग काय गंमत झाली, भारीच मस्त. इमानाची श्रीमंती झोपडीत आली. व्हायरस मुले मग नवीन पिढा सुरू झाली. मोदीजी म्हणे कसे, समद करा बंद. बसा आपल्या घरला आणि जोपासा सारे छंद. लई बाप्पा पिढा झाली सर्वाले भारी. लॉकडाऊनची शिक्का जगामध्ये भारी. लॉकडाऊनची शिक्षा जगामध्ये भारी. लई वर्षानंतर राहिले सारे एकत्र. मग कळले सर्वांना कोण किती चित्र. घरातल्या कामाची झाली मग यादी. पतिदेव म्हणे यातनं सोड मला आधी. भाजीपाला धू धू हात माये दुखे. स्वप्नात राहिले दिसते सुखे. बाहेर निघताना तोंडाला लावा लागे पट्टी. मैत्रिणींसंग जाण्याची झाली कट्टी मट्टी. पसरतो बाप्पा असला लई भारी पटकन. दिसतच नाही डोळ्याले कवा पण झटकन. मरणापरी सोपं नियम पारणं सारे. भटकण्याचं सपान घेऊन नका भरू कानात वारे. पुन्हा कवा घरच्यांचा संग नाही असा. प्रत्येकाला गवसलाय आनंद फुकट जसा. जातील हे बी दिस घ्या दमान जरा. जातील हे बी दिस घ्या दमान जरा. सरकारले थोडीशी साथ तुम्ही करा. सरकारले थोडीशी साथ तुम्ही करा. धन्यवाद. धन्यवाद नंदिनी. यानंतर भूषण साटम आपल्यासाठी घेऊन येत आहेत मालवणी भाषेतील ऋषी श्रीकांत देसाई यांनी लिहिलेली कथा प्रचिती. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या काही प्रथा अनेक वेळा मानसिक वेदना देऊन जातात. अशाच एका प्रसंगाचं वर्णन या कथेत आहे. भूषण. नमस्कार मंडळी. प्रचिती. पण काय म्हण आज शिमग्याक होळी कमी आणि धुळवडच जास्त रंगतली. अनल्यान पानाची पीक टाकीत मेन विषयाक हात घातल्यान. कोकणात वाटेबरोबर भाषाही अशी वाकड्या वळणाची असता. नेहमी परमान आज रिकामे गावकरी महापुरुषाच्या पारावर बसले होते. एका हातात इडी आणि दुसऱ्या हातात चायचूप पेलो असा नेहमीचाच चित्र. फार काय फरक नव्हतो. पण अनल्यान होळीचो विषय काढल्यान आणि सगळ्यांच्या तोंडावर शिरा पडली. चाय पिताना मधीच पावडर तोंडात येऊची तशी सगळी परिस्थिती झाली. विषय तसं होतं म्हणा. होळी हो कोकणातलो दुसरो लाडको सण. गणपती आणि होळी एक चाकरमानी हमखास गावात हजर असता. नाही येऊन करतलो काय. पण गुदस्ता होळीच्या झाडावरना क्लेश झालेलो. त्याची आठवण झाली आणि पुन्हा प्रत्येकाच्या मनात याक प्रश्नचिन्ह उभ्या रावला. होळी खेळोची म्हणजे तळ कोकणात एक अख्ख्या झाड कापून त्याची होळी खेळवली जातात. गेल्या वर्षी होळी एक आबा सावतांनी ह्या प्रथेचा विरोध केल्याने. गावची जुनी रूढी परंपरा कायम असली तरी अख्ख्या झाड न तोडता एखादी फांदी तोडून होळी पेटवा असो आबांनी सल्लो दिलो होतो. आबांचो ह्यो शब्द बाहेर पडताच अख्ख्या गावान धिंगाणो घातल्यान. आता धिंगाणो घालणाऱ्यांमध्ये गावकार कमी आणि नवीन राजकारणी पोरात जादा होती. तसे आबा म्हणजे जुन्या पिढीतले जाणते. पण आता कोकणात राजकारणात जुना नवीन काय रावला नाही. ज्याच्या हातात दांडको तो दांडेकर अशी परिस्थिती झाली आहे. वर्सली परमान यंदा आबा सावतांच्या घराकडे होळीचा झाड देऊची पाळी होती. गेले वर्षभर खूप जण आबा सावताचा आंब्याचा झाड तुटतला मनान खुश होते आणि ह्याच विषयाची अनल्यान पारावर सुरुवात केल्यान. तसा प्रत्येकाच्या मनात होता
पण बोलाक विषय कोण काढतलो ह्याची सर्व वाट बघी होते. यंदा आबासावताची पाळी त्याचो आंबो तोडूकच होयो. रामान आपला मत मांडल्यान. त्याच्या रौगो बोललो, अरे पण त्याचो विरोध आमा फटकी येऊ त्याच्या विरोधाक. त्याच्या घराचा पाशीट काढून जाळाया. अनलो टेमकार चिडान बोललो, कमी पडले तर 4 कोनवाशे नेऊया आणि साईडीक झावळा लावूया. अनल्याच्या म्हणण्याक जगल्यान समर्थन दिल्यान. गप्प रवा रे माय फुल्या बगल नको. आज संध्याकाळी देवळात 5 जमाया, गाराणा घालाया आणि थैसूनच आंबो तोडूक जाऊया. बघूया कोण आडवो येता तो. कोण आडवो इलो तर चाळू उठवूया. दाजी गावकारान शेवटचो हुकूम केल्यान आणि गावकाराक दुसरं काय काम येणार नाही. इंडियन टायमिंग प्रमाण संध्याकाळी 6 पर्यंत हळूहळू गावचे नेते, गावकार आणि फक्त किलेस करूचो हा या उद्देशान जमलेले पोर्टर एक झाले. आज किचाटच करूचा हा या उद्देशाने होळीच्या आधी प्रत्येकाच्या डोळ्यात आग पेटवती. गाराण्याची तयारी झाली. आंब्याचं टाळ आणल्यानी, पाना पुसान घेतल्यानी, नारळ आणि कोयते पण रेडी झाले. सगळ्यांनी गाराण्याक हात जोडल्यानी. तसो दाजी गावकार जो मागे ऐटीत इडी वडा होतो तो पुढे इलो. खांद्यावरला टॉवेल करकचून कमरेक बांधल्यान आणि 2 हात कमरेच्या मागे पाठीक टेकवून सडसडीत गाराणा घालूक चालू केल्यान. ता असा तर हे 12 गावच्या, 12 वेशीच्या, 12 बावडीच्या, 12 नाक्याच्या, 12 गल्लीच्या, 12 शहराच्या तू 12 पाचाच्या महाराजा. आज ही लेकरा मिळान तुका सांगणा करतत महाराजा. तर आज ह्यो शिमग्याचो सण जो लेकरांनी करूचो येवजलो महाराजा. त्या धार्मिक कार्यात कोण आडमेळो आणीत असात तर त्याका तू पायाखाली घाल महाराजा. त्याका कोण नाट लावत असात त्याका तू खाटीर पाड महाराजा. ज्याच्या मनात खोटा असात त्याचा तू काम मोडून टाकून तुझी प्रचिती दाखव माझ्या. आणि तुझा या वार्षिक काम तुझ्या मनाप्रमाण तू आपला पुरा करून घे रे महाराजा. होय महाराजा, सगळे एक सुरात ओरडले. असा गारान घातल्यानं आणि कोयत्यान नारळाची टापडी एका झटक्यात उडवून दिल्यान. खोबरा पाणी उडवून मागे गेलो आणि पुन्हा आपलो इडी उडूक लागलो. गावकार असतो. सगळ्यांनी एकच गलको केल्यानी आणि ढोलार काठी पडली. ढमार 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 ढमार. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देवाचा काम करूक जातानाचो एक असुरी आनंद होतो. कशाय परिस्थिती शास्त्राप्रमाण आजच झाड तोडायचा आणि रात्री पूजा करून होळी पेटवून द्यायची अशी रूढी होती. रूढीत बाधा इली तर होळी पेटायची नाही. मनान झाड तोडायचा ह्यो चंग प्रत्येकान बांधल्यान. होळी देवाचो विजय असो, होळी रे होळी म्हणत कोयते कुराडी घेतलेले तो जमाव आबासावतांच्या घरार ढोलार नाचत जाय होतो. आबासावंत तसो जुनो जाणतो माणूस. दारार गावकरी इले, देवाचा निशाण इला म्हटल्यावर त्यांना देवाचा स्वागत केल्यान. आबा तसो घरात एकटोच रवा. 10 वर्षापूर्वी माघारीन गेलेली दोघे जिल्हे मुंबईक असतात. आबा एकटोच गावाकडे राहता. तो आणि त्याचा आंब्याचं झाड हेच एकमेकांचे साथी होते. आबाच्या बापाशीन लावलेला झाड अनेक आठवणींचा साक्षीदार होता. तसा म्हणा तर गाव बदलला. अख्ख्या गावात आता यदा मोठा झाड याकच रवला होता. फेब्रुवारी पासून सुटणारो मोहराचो वास अख्ख्या गावाक याड लावी. आबा आखो आंबो म्हाताऱ्या कोताऱ्याक फुकट दे, पण झाड कधी इकल्यान नाही. पण यंदा मात्र त्याच्यावर गाववाल्यांची नजर पडली. आबाक तर सगळा जुना आठवत होता. आबान झाडाकडे बघून एकदाच दुःख घाल्यान आणि शांतपणे त्या झाडाकडे गेलो. मुळात कळशीवर पाणी वतल्यान, हातातली जास्वंदी आणि हळद कुंकू घातल्यान आणि शांतपणे बघित बसलो. 5 मिनिटात चाललेला ह्या सगळा कौतिक बघित असलेले गावकरी आता खवळाक लागले. त्यांका कधी एकदा झाड तोडतो असा झाला होता. कोयत्याक गडग्याच्या धोंड्यावर धार काढताना गर्देतसून एक जण आरडलो, आबा तुझी लाकडा जळाल्यावर तोडजो काय रे आंबो. शांतपणे आबान हात जोडल्यान आणि आबा म्हणालो, बाबानू माका ठाऊक असा या देवाचा कार्य, पण अख्ख्या झाड तोडूसारखी आता परिस्थिती नाही रवली. वाडीत या झाड नाही शिल्लक रवला. सगळी होळीच्या नावाखाली कापलास. मी तुमका अडवणे नाही, पण जमला तर एक फांदी जाळून होळी काळ्या बघा जमता तर. आबा पोट तिडकीन बोला होतो. आबाचा बोलणं संपल्यावर टार्गट पोरांनी टाळी पण मारल्यानी. तेव्हा आबाच्या लक्षात इला की गाववाले का ऐकायचे नाही. आबा शांतपणे आपल्या घराकडे चलत गेलो. ढोलाचो आवाज वाढा होतो. आबान दार लावून घेतल्यान बाहेर आबाच्या नावाने धिंगाणो चाललो होतो. सगळा वातावरणच बदलत चालला होता. कुठल्याही क्षणी झाड तुटात ह्याची आता आबाक खात्री झाली. आबान शांतपणे डोळे मिटल्यान आणि तेवढ्यात अचानक परिस्थिती पालटली. वारो सुटलो. साप असणारा आकाश भरान इला. बारीक बारीक शिवरा पडाक लागली. पोरांची आरड जास्तच वाढली. वाऱ्यान वेग धरल्यान आभाळातनं पडणारी शिवरा आता टोचाक लागली होती. जुने जाणते म्हणाक लागले, अरे आभाळातून गारा पडतात. कोणाक कळाच्या आधी सप आवाज करत आकाशातून गारांचो पाऊस पडक लागलो. हय पळा की थय पळा. कोणाक काय सुधराक तयार नाही. सगळी पळापळ झाली. झाड तोडूक आणलेले कोयते, पाळकोयते, कुराडी सगळे त्याच झाडाच्या मुळात पडलेले. गावकरी घराकडे पळत सुटत होते.
बाहेर आता फक्त गारांचो धिंगाणो आणि सगळा वातावरण अस्वस्थ होता. अख्ख्या गावात फक्त दोघेच शांत होते. आपल्या वळेतल्या खिडकीतून आंब्याचा झाड बघणारा तो आबा सावंत आणि देवळाच्या गाभाऱ्यातला तो महापुरुष. त्याच्या गाभाऱ्यात अजून त्या गाराण्याचा नाद घुमत होतो. ज्याच्या मनात खोटा असा त्याचं काम तू मोडून टाकून तुझी तू प्रचिती दाखव महाराजा. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद भूषणजी. मराठी भाषा जशी महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रदेशानुसार बदलते तसाच तिचा लहेजा सरत्या काळाप्रमाणे सुद्धा बदलत गेलेला दिसतो. 1676 ते 1683 सालादरम्यान मराठ्यांनी हिंदुस्थानवर केलेल्या स्वाऱ्या आणि खास करून पानिपतचे युद्ध यांचे दस्तऐवजीकरण करणारा दुर्मिळ ग्रंथ म्हणजे भाऊसाहेबांची बखर. या ग्रंथात प्रकट होणारे मराठी हे ज्ञानेश्वर म्हणतात तसे बोला आधी झोंबीजे प्रमेयासी असे सरलेला काळ, भाषा आणि ऐतिहासिक घटना या तिन्हींचे साक्षेपी रूप आहे. या बकरीतील आपेश मरणाहून वोगटे हा भाग वाचतायत योगेश तडवळकर. इकडे बयाजी शिंदे याचकडील स्वार धावत आला आणि दत्ताजी शिंदे यासी बोलिला की पाटील बाबा, बयाजी शिंदे ठार पडले, मुर्दा ताणणे नेला आणि घाट घेऊन फौज जमून पुढे उभी आहे. असे ऐकताच नगारा करून दत्ताजी शिंदे घोड्यावर स्वार झाले. तो फौज अगोदरच सिद्ध होती. जनकोजी शिंदे यांनी आकांत बख्तर घातले. दत्ताजी शिंदे यांनी रागास येऊन अंगातील सामान काढले. ते बोलिले की आज काही आम्ही युद्ध करीत नाही. मल्हारराव होळकर नजीक आले आहेत. ते 1-2 दिवसी येऊन पोहोचणार. तो पावे तो काव्यानेच दुरून राहावे म्हणून आपण घोड्यावर स्वार झाले. घाटाचे सुमारे चालिले. तो फौज जमून मुजऱ्यास आली. मुजरा करताच आज्ञा केली की निशाणा बरोबर चालावे. असे सांगून फौज निशाणा बरोबर लावली. तो यमुना तीरी अडचण भारी. शेरणीची बेटे होती ती दिसेनात अशा अडचणीत शिरली. मराठीयास पाठीवर काठी उडत असली तरी हिंमत होत नाही. त्यास दवयोगे करून दडणीसी शेरीची बेटे सापडली. वीरश्रीची कोणाच शरम नाही. तो निशाणे जाऊन युद्धास तटली. हे समय दोन्ही तर्फाने तोफा व हस्तनाले व सुतरनाले व जेजाला व गांजीफियांच्या गाड्या व रेहकले व गर्नाल वगैरे गारभांडी व बंदुकाची मार्गीर गिलच्यांनी केली की जैसे भडबुजे लाया भासतात. की विद्युलता पात होतो तसा एक धडाका झाला. मोठी गर्दी झाली. बाणाचा वर्षाव पर्जन्य धारांप्रमाणे झाला. घोडी माणसे धुंद झाली. कोणी कोणास ओळखीनासा झाला. मोठे मोठे वीर त्यांच्या वीरश्रिया उतरल्या. अलीकडे मराठ्यांनी झुंज याप्रमाणे पाहिले नाही. न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली. त्या प्रसंगी जे असतील त्यास मात्र तो अनुभव असेल. चौहून कडून धडाका एकसारखा 2 घटकांपर्यंत होत होता. इथून 2 कोशावर घाट होता. तेथे गोविंदपंत बुदेले होते. इकडून त्यांनी यमुना उतरून परस्परी मार ऐकून रानभरी झाले. याचकडे यावंस फुरसत झाली नाही. 500-700 खाशियांची डोचकी कापून नेली. तसेच दिली राजघाटावर मालोजी शिंदे होते. तेही घाटावरून उधळून शहाधड्यानजीक घाट उतरून बाणाचे खास्तीवर आले. तिकडूनही फौज आल्या. मालोजी शिंदे यांची फौज झाडून त्यासी पोटासी सापडली. त्याच मुले ज्यांचे आयुष्य सरल नाही ते मात्र निभावून आले. असा मालोजी शिंदे बाणाच्या खास्तीने निघाले होते. त्यांनी चिंतात योजना केली की दत्ताजी शिंदे आम्हा देखता बहुभवतांची टीका करतात. आता आम्ही त्याच तोंड काय म्हणून दाखवावे. म्हणून त्यांनी घोडे घातले. हे यातच गैरबात झाले. त्यांचा मुर्दा कोणी दृष्टीने देखला नाही. इकडे दत्ताजी शिंदे याचकडे तुबल युद्ध होतच होते. निशाणापाशी 500ही स्वार नाहीत. त्यात आधीच मराठा फौज हिमत पकी नाही. त्यात अडचण होती. त्या योगे करून अडचणीत फौज गैबत झाली. 40,000 फौज थोडी नव्हे, परंतु अडचणीतच काही दिसेनासे झाले. इकडे निशाणाकडे जनकोजी शिंदे झुंबतच होते. दत्ताजी शिंदे निशाणाचे बाजूस उजवेकडे होते. दिल्लीचे बाजूस उजवेकडे 25 खासे व आपण उभे होते. दिलच्यास त्यांची दहशत होतीच. फौज भारी, परंतु हिंमत धरून बेलाशक अंगावर कोणी येईल.
परस्पर झोट धरणी होतच होती. हातीवरील घटका वाजत होती. 8 घटका पूर्ण भरल्या. त्याच अडचणीत 500 मनुष्य ठार झाले. तशी गोडीही पडली, तसे जखमीही झाले. केवळ शेण सडा होऊन गेला. ते समय जवळ तानाजी खराडा म्हणून सरदार होते. त्यांनी अर्ज केला की पाटील बुवा, दुराणीची फौज झाडून उतरली. गोविंदपंत बुधेले तो तिकडेच बुडविले. तसेच मालुजी शिंदे यांचा ठिकाणा नाही. निशाण उघडे पडले. आबरू जाण्याचा प्रसंग निशाण काढता उत्तम आहे. असे म्हणताच दत्ताजी शिंदे यांनी उत्तर केले की आप मेला जग बुडाले. आबरू जाते आणि वाचतो कोण? अजून निघावायची काय बाकी राहिली आहे? सफे जंगी होऊन गेली. आता निशाण काढाल तर फौज पळू लागेल. मग मीही पलावे. मग देशी तोंड मी दत्ताजीने काय म्हणून दाखवावे? असे बोलल्यावर तानाजी खराडे मागती बोलिले की पूर्वीपासून देव दैत्य दानव काय करीत आले, त्यात आम्ही मृत्यूलोकीची माणसे पडलो. आल्या वेळेस मान द्यावा. या समयी काळावर नजर ठेवून निघावे. म्हणून बोलिल्यावर दत्ताजी शिंदे यांनी साफ सांगितले की हा कंधारचा पातिशाह अब्दुल अली चालून आला आहे. या रानात ईश्वरे मृत्यू आणला तरी उत्तम आहे. योगी संन्यासी तपस्वी नाना प्रकारचे देह दंडन करीतात की मोक्ष साधन व्हावे. त्यात आम्हा क्षत्रिय स्वधर्म हाच की रणात विनमुख होऊ नये. म्हणून सर्व साधने साधिली, तेही कर्म ईश्वरे दाटून ओढून आणले. अशात कोणी अभाग्य असेल तो विनमुख होईल. रण सोडून निघाल्यास दोषही मुकावे. इकडे नरक साधन, इकडे अपेश मरणाहून मुखटे. यात मरताच उत्तम, यात मरताच उत्तम. हर हर महादेव. धन्यवाद योगेशजी. चित्पावनी भाषा अशीच आणखी एक बोली जी विशेष करून कोकणस्थ ब्राह्मण परिवारांमध्ये हमखास वापरली जाते. नीला बर्वे यांच्या मित्र परिवारातील श्री अशोक नेने यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी विशेष करून लिहिलेली पुढील कथा त्या सादर करीत आहेत. तांबूगाय. नीलाजी. नमस्कार. गोव्याला इतकी कोकणी बोलते असं मला माहित होतं, पण चित्पावनी मला तिथे भेटली हे मला फार आश्चर्य वाटलं. तर गोव्याच्या अशोक नेने यांनी मला आता लिहून दिली ही कथा तांबूगाय. अरे शांत्या, अरे माझी गोरवा दिसली का रे तुला? असा विचारित साधू काका अगदी दुपारचे कडावर हजर. मी एकटा नावनी आलेलो. पूजा करे बसणार झाले, बरोबर ही पिढा आली. बाहेरले बाहेर जाऊन द्यायची कटकट म्हणे भीतर तिनच नाही नाही म्हणाला आणि बेसलो पूजाला. परत शाणी काकन साथ घातलो. तुझे गोरबा बरोबर आली नाही ना गोठेत? येता मात्र हो माझी पाड सोडेचो नाय. मला पूजा करे आणि जेवे देवोचो नाय. शिनाचो दुपारचे वेळ आयलो. मला चरचरे भूक लागलीसे. कय एकदा पूजा करू आणि कय जेवे असा मला झालासे. असा मी मनातले मनात म्हणत बाहेर आयलो. ये रे ये, किती झाला? असं दुपारचे वेळा असं विचारायची पुरसट. आधीच त्यांनी आपली कथा सांगी सुरुवात केली. काल सकाळी चरी सोडून घातलेली गोरवा अजून गोठेत आयली नाय. बाकीच्या गायी आयलो आणि तानप्यो आयलो नाय. के ना वाघ खालो देवजण. अरे अशा गाडी घालू नका असं म्हणणार त्याची पहिलीच परत बडबडी सुरुवात. गोठीत वासरा हंबरसात ऐके नचे. वासरानं उपाशी येऊनी आमचे पोटात घास जात नाय असं म्हणत साधू काका गोठेकडे गेलो. आमचे गोठे तुझी काय नाय मी सांगितलेलं न ऐकताच गोठीची वाट धरली. गोठेत कोण? गोठा रिकामस बघून साधू काका येऊन दारात उभो. अरे ये बेस म्हणायची पहिली. बरं आता मी येसा. संध्याकाळला गाई नसो दे माझे बरोबर ये असं म्हणून साधू काका आपले घरा गेलो. गेली एकदाची पिढा. माझं वेळ खाल्लो असं म्हणत मी पूजा करे गेलो. जेवणी मसोला भंडार म्हटले
साधू काकाचं रकात आयलो. काका तुला बेगीने आपयला असं म्हणत आयलेलो त्याची राखणं दृष्टीला सुद्धा पडलो नाही. ही पीडा माझी पाठ सोडच नाही असं म्हणत मी साधू काकात जावे निघालो आणि पाल शिंकली. भीतर तीन आवाज आयलो, अहो त्या गजाली मारीत बेसा नका आणि इस्पिका खेळत बेशान, आणि हा येताना थोडी विरजण घेऊन या, काळोख पडायचे आधी घरात या. घरात तीन पाय बाहेर काढलं रे काढलो की हे घेऊन या ते घेऊन या, तू रानात चल नाही तर बाजारात, पाडले एक पालुप सेवेसे हावाच. असं विचार करीत करीत सदू काका तो पावलो. दारात पावसा मात्र त्याही घरी तर धन आवाज येत चलो. गाय नवीन घेतली पण हाताना शुभ वेळ बघितली नाही, गायची दृष्ट काढली नाही, गाईला गळेचं डोरो बांधलो नाही, लोकांचे डोळे फुटसत येता फिरा रानात हाडा शोधून गाईला घेतल्याशिवाय घरात पाव ठेवे नका. अरे बापरे, आमची परवडली पण हे घरची लक्ष्मी खूप कडक दिसे. घरची लक्ष्मी कडक तरी इतर घरची मंडळी नरम झालेली, कारण नवीन आणलेली गाय सांडली. घरात पाऊल थेवेचे आधी चाजोको खातात. मला अंदाज आयलो, गजालीना बेसता आमची गाईला सोदे जावीची रवानगी केली. पण साधू काकान चहा घेऊन पानाची चंची बाहेर काढली आणि गजाली सांगता सांगता पानाचो चोंबो तोंडात भरलो. मी उभोच तरी मला म्हणसे, येता आणि बेसा नका, चल जाऊया, त्या गायला शोधून हाडूया, चल चल लवकर. काल हाडली आणि आज लगेच सांडली. आम्ही दोघं गाईला शोधे बाहेर पडले. केजासो आणि किते झाला हे कळल्यावर आमचे बरोबर गाईला शोधे पोरातारा सामील झाली शोध कार्यात. आणि शेवटी वेशीवर गाय घुटमळताना दिसली. जेडला त्यांनी साधू काकाला बघलो, तेडला त्यांनी मोठ्याने हांबरली आणि त्याच्याकडे धाव घेतली. साधू काकान गायला गळा मिठी मारली. ता बघीन माझे डोळ्यात पाणी आयला. साधू काका गायला घेऊन घरा आयलो. गायला बघनी, घरची खुश, साधू काका खुश आणि वासरू बी खुश. गाय आयली, आमची तांबू गाय आयली. गाय काढी आणि हो तांबू गाय म्हणसे हे मला विचित्रच दिसलं. सगळी गोठेत गायीचे स्वागत आला. वासराची लगबग सुरू. दोऱ्याला हिसके मारून मारून लोचेच्या तयारीत. वासराला खूप आनंद झालो आणि तांबू गाय नुसती चाटत राहिली वासराला. काकूचे बी लक्षात आयला. त्या माय लेकरांची भेट बघणी माझा पण मन भरून यायला. कशी काढली सेल त्यांनी रात्र. आणि वासरान पोटभर दूध प्यायल्यावर काकूने दूध काढलानी दूध ए चल येता बरे कार्य का चहा कर. माझे तोंडातले शब्द साधू काका बोलून मोकळो. चहा झटकेत तयार. घरची सगळी माझ घरात गोल बेसली. मध्या खाये शेवचिवडाचा भरलेलो ताट आपल्या वाटानं ओढ्याची चढावड सुरू. गाईचा विषय क्षणापुरतं सगळी विसरली. मी विषयाला हात घालणार तितकेच काकूच बोलू लागली. मी तुम्हाला सांगितलेलं काळी गाय हाडू नका म्हणी, दवी नाही तर तांबडी बघा. पण ऐकसे कोण? लोकांची नजर लागसे, डोळे फुटसत आणि काळो रंग म्हणजे अशुभ कसं दिसे. रंगात कित असे दुधाला बरी उतरली की झाला. आणि कितको जीव लावला त्यांनी एका दिवसात. वाट चुकली पण आपल्याला शोधित सली. तू हवीच सली त्या हा. मला बघिनी अशी हांबरली आणि धावली माझ्याकडे जसा लेकरू धावसे बापाकडं. वासू काका सद्गगीत झालं आणि माझं सावरूनी माझे पहिलीच काकांना आपला टुणटुणा सुरू केला. गाय नवीनचे त्याला शिवार खबर ना आणि आमची पण थोडी चुकसे. कसली? मध्ये चेडीने सूत्र सोडला. पहिलेच दिवसा गाईला चरे सोडता कामा नसेली. शेवटी मे बुद्धवाद सांगे सुरू केलो. रंगात कित असे गोरीसो व काळी. स्वभाव वागणूक चालरीत बरी सली. सगळे जग जिंकतायचे. संसार बरो थाटायचे. मोगता गोरू वासरू असो नाहीतर माणूस. खरा का नाही?
धन्यवाद. धन्यवाद नीलाताई. वऱ्हाडी भाषा ही किती गोड आहे याचं प्रेमानं वर्णन करणारी सहेदाची गोळाई आणि काळ्या मातीत मातीत ही शेतकऱ्यांच्या कष्टांचे वर्णन करणारी कविता आणि प्रसिद्ध गीत या आपल्या पुढे घेऊन येत आहेत ओमप्रकाश अग्रवाल. ओमप्रकाश. नमस्कार मंडळी. पूर्णेच्या खोऱ्यात वसलेला विदर्भ वऱ्हाड, जिथे वऱ्हाडी ही एक महत्वाची बोली आहे. प्राध्यापक विठ्ठल वाघ या बोलीचं वर्णन असं करतात. असी शोभते हे भाषा मानसाच्या रे मुखात, असी शोभते हे भाषा मानसाच्या रे मुखात, दोन कवये हुळ्याचे वाणीच्या रे कंसात. काय सांगता गोळाई हिच्या मंदी सहेदाची, काय सांगता गोळाई हिच्या मंदी सहेदाची, अखोजीच्या चिचोण्याची, दिवाळीच्या पूर्णाची. इंद्रा घरच्या परीच नाच नाचता पाऊल, अमृताच्या घागरीले एक दिवस लागलं, कलंडल्यानं घागर सारं अमृत सांडलं. थेंबा थेंबातून त्याच्या काही निपजले बोल, थेंब मातीनं झेलले जसं मिरगाचं पाणी, म्हणूनच शब्दाईले वास चंदनाच्या वाणी. माझ्या वऱ्हाडी बोलीचं करू कितीक कीर्तन, माझ्या वऱ्हाडी बोलीचं करू कितीक कीर्तन, तिच्या दुधावरची साय किसन खाय वरपून, किसन खाय वरपून. प्राध्यापक वाघ यांची दुसरी एक रचना मांडण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझे हितचिंतक मला नेहमी सांगतात की बाबा रे, तू काय बी कर पण गाणं म्हणू नकोस. पण आज पुन्हा एकदा मी त्यांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून प्राध्यापक वाघ यांची एक रचना तुमच्या पुढे मांडणार आहे. तर कृपया विनंती आहे की रचनेकडे लक्ष असू द्या, माझ्या आवाजाकडे नव्हे. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, ईज थय थय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला, संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला. सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते, कस्तुरीच्या सुवासान भूल जीवाला पडते, भूल जीवाला पडते, वाट राघूची पाहते. राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. सर्जा रह माझ्या ढवळ्या, रह माझ्या पावळ्या, र माझ्या आहा. झोळी झाडाला टांगून राब राबते माऊली, तीथ झोळीतल्या जीवा भते पारखी साऊली. अभिषेकात घामाच्या आस देवाचं पूजन, पीक हालती डोलती जणू करती भजन. गवा जोंधळ्यात तवा सोन चांदीला काकते, जशी चांदीला काकते कपाशी फुलते. हे काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते.
चाल ऊन पावसाचा पाठ शिवणीचा खेळ, लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ, काळ्या ढेकळात डोळा हिरवस पान पाहतो, डोळा सपान पाहतो, काटा पायात रुततो, काटा पायात रुतता हो, काटा पायात रुतता, लाल रगात सांडत, लाल रगात सांडत, हिरवस पान फुलत, काळ्या मातीत मातीत ती फन चालते, ती फन चालते, ती फन चालते, ईज थय थय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो, काळ्या मातीत मातीत ती फन चालते, ती फन चालते, ती फन चालते. धन्यवाद. धन्यवाद. पुढील सदर आपल्या पुढे घेऊन येत आहेत वृंदाताई. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या भारत भ्रमणाच्या काळात दखनी उर्दू बोलीत पदावल्या लिहिल्या. या पदावल्यांचा उद्देश देशस्थितीचे वर्णन आणि स्तुती एवढाच नव्हता, तर त्यामार्फत विविध भाषिक सखियांमध्ये समाज जागृती करणे हा देखील होता. दखनी भाषेचा बोली भाषा म्हणून वापर दख्खनखेरीज केरळ आणि तामिळनाडूमध्येही आढळतो. मनीषाताई बाठे यांनी संग्रहित केलेल्या समर्थांच्या काही पदावल्या आपल्यासाठी घेऊन येत आहेत वृंदाताई. नमस्कार. मी आज आपल्या पुढे वाचणार आहे, जसं आता ज्योतीने सांगितलं, नुकताच ज्यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्य आणि संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला त्या मनीषाताईंच्या समर्थ रामदास कृत दखनी उर्दू पदावल्या या पुस्तकातल्या समर्थ रामदासांच्या पदावल्या. समर्थ रामदास राम रावण युद्धाचं वर्णन करताना म्हणतायत, तब धंड में मुंड और मुंड में धुंड, परचंड परचंड मदमस्त सोस्त हमारे. म्हणजे याचा अर्थ आहे की दलादलाने लढणारे आमचे योद्धे संग्रामात मदमस्त झालेले आहेत. आणि मग अशा वीरश्रीने लढल्यावर अर्थातच विजयश्री तर आमचीच आहे. आणि मग तो विजय घोष कसा होतोय ते समर्थ लिहितायत. फडकती धज ढाल दुर्जना पर हाल, दुष्ट सब बेहाल काल टूट्यो. फडकती धज ढाल दुर्जना पर हाल, दुष्ट सब बेहाल काल टूट्यो. दैत्य सब दुर्धर, दैत्य सब दुर्धर, सिर जोर चकचूर, खुशिहाल सब शूर बदबुद्ध्यो, दुष्ट सब बेहाल काल टूट्यो. दुंदुमि घन घोष, दुंदुमि घन घोष, ऋषि देव संतोष, दैत्य दल राक्षस सब ही लढ्यो, दुष्ट सब बेहाल काल टूट्यो. झेप पर बंद, झेप पर बंद, राम को फरजंद, छंद ही छंद आनंद पर दास उग्यो. फडकती धज ढाल दुर्जना पर हाल, दुष्ट सब बेहाल काल टूट्यो. याचा अर्थ आपल्याला समजला असेलच. तो असा आहे की सर्व दुष्टांवर काळ तुटून पडलाय आणि शूर आपले जे शूर वीर आहेत ते सिरजोर झालेले आहेत. प्रचंड विजय घोष दुमदुमू लागलेला आहे आणि रामाच्या कर्तव्यरूपी झेपेतून आता फक्त आनंद आनंद निर्माण झालाय. आणि ह्या दासातही, हा दास रामाचा दास जो हे गीत लिहितो आहे त्याच्यातही तोच आनंद छंद आता जागतो आहे. राम अयोध्येला परतलेले आहेत आणि आता राज्याभिषेक सोहळा. तर त्या सोहळ्याचं वर्णन समर्थ कसं करतात ते आता पाहूयात. रघुराज के दरबार, रघुराज के दरबार, घमडी गाज तू है, तत्ता थै 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 पखवाज बाज तू है. सुरवर मुनिवर देखन आव तू है,
नारद तुम्बर किन्नर सुरवर गावतु है, रघुराज के दरबार घमड़ी गाजतु है। मेघ डमरु छत्र माहि थरकतु है, मेघ डमरु छत्र माहि थरकतु है, सख भेरी सुन की रोम फरकतु है, रघुराज के दरबार घमड़ी गाजतु है, तत्ता थई 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 पखवाज बाजतु है। लाल अबीर तबकले उड़ावतु है, लाल अबीर तबकले उड़ावतु है, रामदास रामदास ताहा बलि बलि जावतु है, तत्ता थई 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 पखवाज बाजतु है, रघुराज के दरबार घमडी गाजतु है। आता जो आपण अनेकदा शब्द ऐकतो की वारी वारी जाऊ, तर त्याला साधर्म्य असलेला बली बली जावतु है असं रामदासांनी वापरलंय. आणि त्याचा अर्थ काय आहे बरं, तर ह्या इथे रामभक्तांवर येणारी सगळी संकट माझ्यावर येऊ देत, रामदास ताहा बली बली जावतु है, आणि सगळ्यांना आनंद होऊ दे. आणि मग आपल्याला सगळ्यांना आद्य गुरु श्री शंकराचार्यांचं पूर्वाष्टक तर माहितीच आहे. ते असे, शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं, यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं, मनश्चेन्न लग्नं गुरोरंघ्रि पद्मे, ततः किं ततः किं ततः किं ततः किं. म्हणजे सगळं असेल, पण गुरुने सांगितलेलं जर का तुम्हाला पचनी पडलेलं नसेल, तर ह्या सगळ्याचा काय उपयोग, असं शंकराचार्यांनी लिहिलं होतं. आणि साधारण ह्यालाच साजेशी किंवा ह्याच्याच हाच छंद वापरून केलेली एक रचना रामदासांची मला ह्या पुस्तकात सापडली. तर ते काय म्हणतायत ऐकूयात. तर न जाने नर राम की पीरत, न जाने नर राम की पीरत तो क्या जी, धन दौलत सब माल खजीना, धन दौलत सब माल खजीना, और मुलुक सर किया तो क्या जी. गंगा गोमती रेवा तापी, गंगा गोमती रेवा तापी, और बनारस नहाया तो क्या जी. गोकुल मथुरा मधुबन द्वारका, गोकुल मथुरा मधुबन द्वारका, और अयोध्या कर आया तो क्या जी. दरवेश शेवड़ा जैंगम जोगी, दरवेश शेवड़ा जैंगम जोगी, और कना फड़ी हुआ तो क्या जी. वेद पुराण की चर्चा घनी है, वेद पुराण की चर्चा घनी है, और शास्त्र पढ़ आया तो क्या जी. आत्मज्ञान की खबर न जाने, आत्मज्ञान की खबर न जाने, और ध्यान जबक हुआ तो क्या जी. रामदास प्रभु आत्म रघुबीर, रामदास प्रभु आत्म रघुबीर, इसनो को नहीं पछाया तो क्या जी. न जाने नर राम की पीरत तो क्या जी, धन दौलत सब माल खजीना, और मुलुक सर किया तो क्या जी. तर त्यालाच अनुसरून मला असं म्हणावं असं वाटतं की सगळं आपल्याला मिळवलं, सगळं आपण मिळवलं, पण जर का आपण चांगला माणूस नसलो, रामाची प्रीती करायची म्हणजे काय, तर अगदी चांगला माणूस असायचं आणि सगळ्यांशी माणुसकीने वागायचं, तर मग आपली भाषा कितीही चांगली असो त्याचा काय उपयोग आहे तो क्या जी. तेव्हा कुठल्याही भाषेत छान माणुसकीने सगळ्यांशी वागूयात. धन्यवाद. धन्यवाद वृंदाताई. खानदेशी भाषा ही देखील महाराष्ट्रातील आणखी एक प्रचलित बोली. आपल्या पुढच्या कथेत एका मुलाच्या आयुष्यातील विनोदी किस्सा आपण ऐकणार आहोत. ही स्वरचित कथा सादर करत आहेत अरुण मनोहर. 5वी क परंपरा पाळतो. अरुणजी. धन्यवाद. काही इरसाल मुलांच्या शाळेतल्या धुमडीच्या कथा ऐकूया. 5वी क परंपरा पाहतो. खाटोळी बुद्रुक गावच्या पांतवणे पाटलांचा पोरगा जितू 4थी पास झाला आणि केवळ त्याच्यासाठी म्हणून
पाटलांनी कळशीबाई पानतवणे पाटील माध्यमिक शिक्षण संस्था सुरू केली. दमादमानं वाढवू म्हणून आधी एकच वर्ग म्हणजे इयत्ता 5वी सुरू केला. मिळेल त्या पोरापोरींची खोगीर भरती होऊन एकमेव 5वीचा क्लास 5वी क सुरू झाला. 5वी क च्या पोरांना आज लांडे मास्तराने समाजशास्त्राच्या पिरियडात भारतीय संस्कृतीची शानदार परंपरा आपणच टिकवाय पाहिजेले असं सांगितलं. बहुतेकांना काय समजलेच नाही तर काहींनी बहुतेक ऐकलेच नाही. लवाराचा माद्या बाजूच्या पवन्याच्या कानात कागदाची सुरनळी घालण्यात बिझी होता. कानात गुदगुला झाल्याबरोबर पवन्याला लई ग्वाड वाटलं. तो म्हणला, हिकडच्या कानात बी कर ना. रंग्या पुढच्या बाकावरच्या किसन्याला चिमटा काढत कुजबुजला, आईला या मास्तरच्या बेणक काय काय तिरफाट बोलत असत. बोलत तर बोलत वर प्रश्न बी विचारत. त्याच वेळी किसन्या नेमका डाव्या बाजूच्या बाकावर बसलेल्या पोरींकडे पाहत वहीच्या कागदाचा बाण फेकण्यात दंग होता. तो कागद त्यानं बाजूच्या शितूच्या वहीतून मोठ्या मुश्किलीने नजर चुकवून काढून घेतला होता. नेम धरता धरता अचानक कमरेत चिमटा बसला. तसा त्याचा बाण बरोबर लांडे मास्तराच्या समोर जाऊन पडला. बाण समोर पडताच लांडे मास्तर एकदम तरवरला. किसन्याचा गोरा मोरा चेहरा बघून जे वळखायचं ते वळखला. काय रे हे झामलेटा, शाळेत हे धंदे कराय येते का? लगा लगा किसन्यापाशी जाऊन त्यानं किसन्याचा कान रेडूची खुंटी पिळावी तसा पिळला. तशी किसन्याचा रेडू किंचाळू लागला. आय 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 मेलो मेलो. आता माय आठवली का रे धसरांगड्या? मास्तर मी नाही, तू नाही, माहित आहे मला. तुझ्या भूतानं मारला ना तो बाण? नाही. चल सांग पाहू, भारतीय संस्कृतीची परंपरा काय आहे ते? मास्तर तुम्ही मगा सांगितलं ते काय बी समजलं नाही. समजलं नाही? ऐकत होता तू? हो मास्तर, तुम्ही म्हटलं भारतीय संस्कृतीची शानदार परंपरा आपणच टिकवाय पाहिजे. अरे वा, आता कसा पोपटावानी बोलायला लागला. हा पोपट कान पिळला की बोलतो असे समजून जाता जाता लांडे मास्तरांनी आणखी एक डाव किसन्याची खुंटी पिळली आणि ते आपल्या टेबलाकडे जायला निघाले. त्यांची पाठ फिरताच किसन्याने मागे वळून एक गुद्दा रंग्याच्या थोबाडावर ठेवून दिला. रंग्याने ऐन वेळेस चिमटा काढल्यानं एकतर आपला बाण पोरींकडे पोचला नाही आणि फुक्काट मास्तरची बोलणी खावी लागली. मास्तरने कान पिळला तेव्हा पुढच्या बाकावरची शेवंता कशी फिदी फिदी दात दाखवत होती. अचानक गुद्दा बसताच रंग्या कळवळला, पण लगेच उठून त्यानं किसन्याचे केस धरले आणि ते उपटून काढण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांची अशी झुमकलेली पाहताच बाकावरची पोरे कुस्तीच्या फळागत आजूबाजूला गोळा झाली. पाटलाचा पोरगा जितू फिल्म मॅगझिन सोडून फळाचे नेतृत्व करत होता. गलका ऐकताच टेबलाकडे गेलेला मास्तर एकदम परत फिरला. पाहतो तर काय, क्लासात एकच धुमडी सुरू दिसली. तसाच टेबलवरची पट्टी घेऊन सुटला आणि दांडपट्टा फिरवावा तशी पट्टी मारत पोरांना जागेवर बशिवले. आईला या वांदरांच्या, लांडे मास्तर काऊन ओरडला. आता नीट कान देऊन ऐका, परंपरा म्हणजे काय डोसक्यात नाही गेलं तर इचारात ताण उचकाटून. पट्टीचा दांडपट्टा पुन्हा पडायला नको म्हणून सारी मुलं कानात प्राण घेऊन ऐकत बसली.
अगदी पाटलाच्या जीतून बी फिल्मी मॅगझिन डेस्कात ठेवून दिलं. परंपरा म्हणजे आपले पूर्वज ज्या चालीरीती पाळत होते, आपले आईबाप त्यांच्या आईबापांनी शिकवले तसे वागायचे, म्हणजे दिवाळीला देवळात जायचे, ते सगळं म्हणजे आपल्या संस्कृतीत शिकवलं ना की वडील मंडळींचा आदर करायचा, मोठ्यांनी घालून दिलेल्या रीती पाळायच्या, ही परंपरा. मास्तरांनी लांबलचक भाषण संपवून मुलांकडे पाहिलं. पट्टीच्या धाकानं ती सगळी ताठ एकदम नजर लावून त्यांच्याकडे बघत होती. अरे का रे येता न असे मुर्द्यागत काय ठिसून बसला? काही समजून राहिले की नाही? नाही समजले तर विचारा आत्ताच. अशा वेळेस अनुभवाने शहाण्या मुलांना बरोबर माहित असते. यावेळी हो समजलं असं कोणी म्हणेल त्याला मास्तर पकडणार आणि विचारणार, समजलं म्हणतोय तर सांग काय समजलं? त्यामुळे सर्व वर्ग आळीमिळी गुपचिळी. समजलं अशी मान डोलवायची पण भीती वाटत होती. परंतु मास्तरांना काहीतरी प्रश्न विचारणे भागच होते. त्याशिवाय मास्तर गप्प बसला नसता. पाटलाचा जितूच एकटा काय तो मास्तरला प्रश्न विचारण्याचे धाडस करू शकत होता. सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा जितू पण चालून आलेल्या लीडरकीला जागला. जोकात उभे राहून त्याने विचारले, मास्तर तुम्ही म्हणला परंपरा म्हणजे मोठ्यांचे ऐकायचे, मोठ्यांनी घालून दिलेल्या रीती पाळायच्या, ही परंपरा बरोबर? अरे माझ्या लेकरा, बापावानीच लई हुशार आहेस र. हो हो मी असंच सांगितलं, मोठ्यांनी घालून दिलेल्या रीती पाळायच्या, ही परंपरा. मग मास्तर एक सांगा, काय आपण परंपरा पाळायला पाहिजे की नाही? एकदम पाळायला पाहिजे? विधानसभेतले आपले लीडर आपले मोठे की नाही? 16 आणि खरं बोललास. मग मगाशी आम्ही सगळे गुत्था करत होतो ते परंपराच पाळत होतो. मी पाहिलंय टीव्हीवर मागे, विधानसभेत लीडरांनी याहून मोठी धुमडी केली होती. लय मजा आलती मास्तर. पण मास्तर तेव्हा त्यांच्या मास्तरीने त्यांना पट्टी नव्हती मारली. ते फक्त माईकवर शांतता पाळा असं ओरडत होते. अरे तिच्या आईला, लांडे मास्तरला दुसरे काही बोलायला सुधरेना. हो ना मास्तर, आम्ही विद्यार्थ्यांनी मोठ्यांची परंपरा पाळली, पण तरी तुम्ही पट्टी मारली. विधानसभेसारखं शांतता पाळा असं सांगून तुम्ही पण परंपरा पाळायला पाहिजे होती मास्तर. लांडे मास्तर तोंड बोळक्यावानी उघडं ठेवून गपगारच बसला. जितू सगळ्यांकडे विजयानं पाहत होता. तशी काही मुलांनी टाळ्या वाजवल्याच. लांडे मास्तर आता पट्टी काढणार नाही याची त्यांना पक्की खात्री होती. आणि झालेही तसेच. मास्तरानं तासाची घंटा होईस्तोवर समाजशास्त्राची पुस्तके वाचत बसा असा हुकूम सोडला. आणि मग क्लास वर्गात वागण्याची परंपरा पाळण्यात पुन्हा एक वार बिझी झाला. धन्यवाद. धन्यवाद अरुणजी. आता आपल्या समोर स्वरचित मालवणी हास्य कविता घेऊन येत आहेत प्रतिमा जोशी. या कवितेतील काही शब्दांचे अर्थ त्या आपल्याला सुरुवातीला सांगणार आहेत. चला तर मग ऐकूया नाजूक चेडवांची घंटागाडी. नमस्कार. माझ्या स्वरचित हास्य कवितेचे नाव आहे नाजूक चेडवांची घंटागाडी. त्याच्यात जो बापये शब्द आहे, बापये म्हणजे पुरुष, नवरे, आणि चेडवा म्हणजे मुली. ऐका तर. गावात यंदा पालिकेन घंटागाडी सुरू केल्यान, गावात यंदा पालिकेन घंटागाडी सुरू केल्यान, पण देवान कचरो टाकूची माणसांका अक्कल नाही दिल्यान. पण देवान कचरो टाकूची माणसांका अक्कल नाही दिल्यान.
गाडी इली तरी कोणे कचरो टाकूक नाही जाय, गाडी इली तरी कोणे कचरो टाकूक नाही जाय, मनात येत तेव्हा जाऊन रस्त्यावर भिरकावून देत. पालिकेन देऊन बघल्यान स्वच्छतेचा शिक्षण, पालिकेन देऊन बघल्यान स्वच्छतेचा शिक्षण, तरी माणसं सुधारण्याचा अजाबात नाही लक्षण, तरी माणसं सुधारण्याचा अजाबात नाही लक्षण. पालिकेक समजा नाही आता काय युक्ती लढवा. प्रतिभा अस्मिता बोलते, तुमचा व्हिडिओ ऑफ झालाय, ऑन करता का प्लीज? हो अच्छा हा, सुरुवातीपासून घ्या पाहिजे तुम्ही. हो एक मिनिट. बरं घ्या, तुम्हाला जिथून बरोबर वाटेल. आता व्हिडिओ दिसतोय पण. हा हा, पण अजूनपर्यंतची कविता ऐकायला आली आहे ना? हो हो हो, शब्द सगळे ऐकू आले. ओके. पालिकेक समजा नाही आता काय युक्ती लढवा, पालिकेक समजा नाही आता काय युक्ती लढवा, मगे ठेवल्यान गाडयेर नाजूक नाजूक चेडवा, मगे ठेवल्यान गाडयेर नाजूक नाजूक चेडवा, नाचान सांगत चेडवा कचरो घेऊन लवकर घेऊन येवा, नाचान सांगत चेडवा कचरो लवकर घेऊन येवा, गाडी भरान गेली तर मगे तो घरा भुतूरच ठेवा, गाडी भरान गेली तर मगे तो घरा भुतूरच ठेवा. आता गाडयेचो आवाज इलो की कचरो घेऊन धावत, आता गाडयेचो आवाज इलो की कचरो घेऊन धावत, बायका आधी बापयेच घंटा गाडयेची वाट बघत रवत, बायका आधी बापयेच घंटा गाडयेची वाट बघत रवत. एक चेडू होता तेथला एकदम गोरा गोरा पान, एक चेडू होता तेथला एकदम गोरा गोरा पान, नाजूक तेचो बांधो निरूपान सुदीक छान, नाजूक तेचो बांधो निरूपान सुदीक छान, ठुमक्या त्याच्या भाळान समदे बापये झाले बेभान, ठुमक्या त्याच्या भाळान समदे बापये झाले बेभान, बघूक लागलो जो तो बापयो खेचूक त्याचा ध्यान, बघूक लागलो जो तो बापयो खेचूक त्याचा ध्यान. आधी काम सांगला तर घराबाहेर जाऊक नाही बघी, आधी काम सांगला तर घराबाहेर जाऊक नाही बघी, आता इडिओ फुकणारे बापये घरात येऊक नाही मागे, आता इडिओ फुकणारे बापये घरात येऊक नाही मागे, बघूचा तेव्हा रस्त्यावर भांग पाडून भटकत रवाक बघतात, बघूचा तेव्हा रस्त्यावर भांग पाडून भटकत रवाक बघतात, रस्त्यावरचो कचरो बायलेक लपान घरात आणून टाकतात, रस्त्यावरचो कचरो बायलेक लपान घरात आणून टाकतात. आधी बायलांका घरात कसलीच मदत नाही करी, आधी बायलांका घरात कसलीच मदत नाही करी, आता कचरो नसलो तरी सारखो रवत झाडू मारी, आता कचरो नसलो तरी सारखो रवत झाडू मारी, घरचो कोपरोन कोपरो झाडून काढूक बघत, घरचो कोपरोन कोपरो झाडून काढूक बघत, डबोभर कचरो नाही गावलो तर बायलेवर भडकत, डबोभर कचरो नाही गावलो तर बायलेवर भडकत, दाढी पावडर नये कपडे करून कचरो टाकूक जाय, दाढी पावडर नये कपडे करून कचरो टाकूक जाय, समद्यांका समजा नाही नक्की भानगड असा काय, समद्यांका समजा नाही नक्की भानगड असा काय, बायलांका ठाऊक त्यांचो बापयो काय करूक शकतलो, बायलांका ठाऊक त्यांचो बापयो काय करूक शकतलो, कायव केल्यानी तरी तेंका सोडून आणखी खंय जातलो, कायव केल्यानी तरी तेंका सोडून आणखी खंय जातलो. आता घरा आळी रस्तो सगळा साफ दिसूक लागला, आता घरा आळी रस्तो सगळा साफ दिसूक लागला, अजागळ गावचा एकदम रूपच बदलून गेला. पालिकेन चेडवांका ठेवून चांगलो मोको साधलो, पालिकेन चेडवांका ठेवून चांगलो मोको साधलो, स्वच्छता स्पर्धेत त्या गावचो पहिलो नंबर इलो, स्वच्छता स्पर्धेत त्या गावचो पहिलो नंबर इलो. धन्यवाद. धन्यवाद प्रतिमाताई. नुकताच भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे दिवस आजकाल इतर सणांप्रमाणेच निव्वळ राजकारणापुरतेच राहिले आहेत. अशाच अर्थाची ग्रामीण भाषेतील स्वरचित कथा सादर करत आहेत ओंकार बापर थोड्या कोल्हापुरी बाजात. ओंकारजी. धन्यवाद. एक स्वरचित कथा आहे आणि
हा लोकल कोल्हापुरी राजकारणी आहे, ज्यांनी त्याच्या 15 ऑगस्टचा दिवस त्यांनी कसा घालवला हे त्याच्या रोजनिशीत लिहिलेला आहे. त्याच्याच रांगड्या शैलीत हे सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आयला आजचा दिन 3-4 तास लवकर सुरू झाले ना, जरा खास आहे खरा. अरे नाही तर तुम्हीच सांगा, अरे 6 काय उठायची वेळ आहे का? अरे काल तशी ती महत्वाची बैठक काल रात्री बऱ्याच उशिरापर्यंत चालल्यामुळं सकाळी डोकं बिल्लही जाड झालं होतं. आणि नदीवरच्या नवीन पुलाच्या बांधकामाबद्दल काल किती वेळ खोर चर्चा चालली होती. होय मग अरे गेल्या 5 वर्षातला याच नदीवरचा त्याच ठिकाणी बांधला जाणारा यो 3रा पूल. काय बी काम करत नाही ते ठेकेदार आणि इंजिनियर. मागच्या वेळेला बांधलेला पूल जो वर्षभराची आत पडायला पाहिजे होता तो साला 2 वर्ष टिकला. अहो त्या आमदारांनी समजवता कसला तरा झाला मला. लय नुकसान झालं टक्केवारीमध्ये मागच्या वर्षाला मला. आता या वर्षाला ते सगळं भरून निघाय हवं म्हणलं तर यो ठेकेदार अरे जरा जास्त जमानदार बनत होत की. जणू शाहू महाराजांची अवलदच च्या मारी. आज रातच्याला रंभे बरोबर याची वेगळी बैठक लावल्या बिगार हे बेणं काय घडा लागणार नाही बा. सांगायला पाहिजे कुणाला तरी. हे सकाळी सकाळी या सगळ्या विचारांनी टाकोऱ्याचा नुसता भोगा झाला होता. आता बा आमचं कार्ट अरवाई घेऊन माडीवर आला की आणि म्हणते कसं, पप्पा आज 15 ऑगस्ट आहे, मला स्वातंत्र्याच्या त्या कल्पना का कशावर तरी विषयावर निबंध लिहून आणायला सांगितलंय मास्तरनं, मला जरा लिवायला मदत करा की. च्या मारी त्या कुलकर्णी मास्तराच्या. अरे लहान लहान पोरासनी कसले डिफिकल्ट विषय देऊन राहिला हा माणूस. आणि एवढी शाळा आम्ही शिकलो असतो तर मॅच मास्तर नसतो का झालो. काय पण विषय. त्या पोरासनी कसला दोष देणार म्हणा. आम्हाला तर कुठं ते स्वातंत्र्याचं मिनिंग नीट कळलं आहे. दिला त्याला त्या आबांकडे धाडून लिव गपचिप वहीत काय सांगल तो ते स्वातंत्र्य का त्याच्या कल्पना बेलपणाबद्दल. हायला कल्पनेच्या नावाचा नसता विचार केल्यावर कसं लय भारी वाटतंय. लई दिवस झालं राव तिला भेटून. काय तर सेटिंग करावं हवं. तर म्या कुठे होतो. आबा. आता यो आबा म्हणजे माझा आजा. त्याच्या तरुणपणात त्या गांधी बाबा बरोबर देश सोडवायला लई राहिला. अब तुरुंगात पण गेला होता. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशानं त्याला माझ्या कुटुंबाला काय दिलंय. अरे आयुष्यभर माझ्या आजेच्या ना आईच्या अंगावर एक गुजभर सुधे घालू शकला नाही तो. म्या 10-15 वर्षाचं होई पातूर माझा बा आणि माझी माय अरे गरिबी टाचा घासून घासून मेले. गरिबीतून सुटल्या बिचार. स्वातंत्र्य मिळालं त्यांना स्वातंत्र्य. आणि एवढं सगळं होऊन सुधीक हे जुनं हाड अजून तरतरीत आहे. आणि आता त्या अंगणात बसून येणाऱ्या जाण्या प्रत्येकाला काय काय सांगत असतो या ते टिळक गांधी महापुरुषांनी बलिदान दिलं म्हण. आणि गोरांच्या राज्यातून भारत स्वतंत्र झाला म्हणून. आता बघा म्हणावं या देशाचं काय वाटलं चाललो आहे ते. अरे नेती लोक स्वतःच्या हात कर्तृत्वानं या देशाचे स्वातंत्र्य विकायला निघाले हाय. कुणाला. अरे त्याच गोऱ्यांना. म्या त्या तरी काय करत नाही ना. अरे जरा 4 पैसे इकडून तिकडं जरा काय वेगळ्या मार्गाने जमा केले याच सुख लगेच ठणकतंय. तो स्वतः गरिबीत राहिला असेल पण आम्ही म्हणून का गरिबीत राहावं. म्या म्हणतो पैसे कमवायचं स्वातंत्र्य मला हवं का नको. आम्ही कुठल्याही मार्गाने पैसे कमवून की. जाऊ दे. आज 15 ऑगस्ट आहे. आज लई ठिकाणी चमकायचं आपल्याला. अरे झेंडा फडकवायचा आहे. जबरदस्त रोबाब दिसला पाहिजे सगळीकडे आपला. कसं मग रामभाऊनी कालच ते नेहरू शर्ट आणि पायजमाला कडक इस्त्री करून 2 डझन प्लास्टिकचे झेंडे आणि तिरंगी स्टिकर मेड इन चायना. अरे लई बेस्ट तयारी करून ठेवलीशी त्यांनी. हे नोकर माणसानं कसं असं मालकाच्या सेवेत दक्ष असावं. जसं आम्ही नेते लोक जनतेच्या सेवेला कायम हजर असतो तसं. मारी लय भारीच की. डोस ताळ्यावर आलं म्हणायचं. अहो जोस चालय जणू. जाऊ दे. कुठं होतो मी. मग काय पटापट दाढी आंघोळ केली नंतर कडक इस्त्रीचे कपडे घातले एकदम उंची परफ्यूम वगैरे मारून 7 वाजता यो जनतेचा सेवक तयार. चकाकणारी कोल्हापुरी चप्पल पायात
आणि डोक्यावर रेब्यांचं बागल घालून मी स्वतःच आरशात स्वतःला नमस्कार करून घेतला आणि निघालो की. हा, सगळी जमनी तयार करून स्कॉर्पिओ मध्ये बसलो होतो. काय रुबाब त्यो. अहो छत्रपती शाहू नंतर आम्हीच. मग आबा आबा होता की अंगणात बसलेला. त्या पोरासनी जमून काय बाय सांगत काय मला ना खरं त्या आबाचं बोलणं काय बी नीट कळत. अरे त्याच्या त्या गप्पांनी घर संसार आणि गाडी चालतीये वय. हा, आता माझ्या बायकोला बघा कसा गावची सरपंच बनवून दागिन्यांनी मडवली आहे. हा, कालीपासून वरपर्यंत. अरे पैसा घरात दिला की ती बी खुश आणि म्या बी खुश. मग कशाला चौकशी करते ती आणि मी कुठं जातो आणि काय करतो ती. ती तिच्या स्वातंत्र्यावर खुश तर मी माझ्या स्वातंत्र्यावर खुश. आता हे महिला स्वातंत्र्याचं सुख दिसत नाही आमच्या आबाले. हा, जाऊ दे. रांग्यानं मारला की गाडीला जोरात स्टार्टर. आमासनी तालुक्याच्या शाळेत, वाचनालय, महिला वसतिगृह, नंतर रंकाळ्याच्या व्यापारी बँकेत. अरे लई दिवस धापळीचा गेला राव आमचा. मग रंग्यानं बँकेसमोर रोबाब झाडाला असा करकचून ब्रेक दाबला. रंकाळ्यावर नुसता आवाज नाद नाही. मग आम्ही आल्याची वर्दी आहे ती. त्याचं पोरगा हळूहळू आमच्या तालमीत तयार होते. पण त्याला बी लई स्वातंत्र्य देऊन चालायचं नाही. कधी माझ्या विरोधात उभं राहील काय भरोसा नाही. जरा याचा लागाम थोडा हातातच ठेवायला पाहिजे. बघू त्याचं भाषण वगैरे एकदम छान झालं. हे आबाच्या त्या 5-50 लाईनीतले शब्द इकडं तिकडं फिरून भाषणात वापरले. त्या 4 मोठ्या लोकांची नावं घेतली आणि आटापलं भाषण. मग त्यानंतर चहा पाणी आणि मग पार्टीचा प्रवास. अरे फुल ना फुलाची पाकळी म्हणून 50,000च्या देणगीची सोय करून ठेवायला सांगितली होती की बँकेच्या लोकांनी. आणि मग अरे आमच्या सकाळच्या झोबरेचं खोबरं करून येळात येळ काढून एवढ्या लांब फक्त झेंडा फडकवायला आणि भाषण ठोकायला आलो होतो आम्ही. अरे अरे आमच्या सारख्या जनतेच्या सेवेत बिझी असणाऱ्या माणसाच्या वेळेची एवढी तर किंमत मोजायला नको का त्यासनी. मग आणि रात्री रातच्याला तर डाक बंगल्यावर आमदार साहेबांनी सोबत तालुक्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष बैठक बोलवली होती. आणि त्याबरोबर तालुक्यातल्या कलावंताचा एकदम छोटेखानी कार्यक्रम बी होता. बघा ते काय ना ते तालुक्यातले दुःखी प्रश्न बघून ना मन लईच खिन्न होते बघा. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जरा वेगवेगळ्या रंगीत औषधांची सोय बी करून ठेवली. अरे काय माहोल रंगला होता भाऊ. अरे एक नंबर. मध्येच रंगेला समजून त्या ठेकेदाराची त्या रंबी बरोबर वेगळी बैठकीची वेळ लावून द्यायला पाठवली की त्याला. यंदा हे काम जमून आला पाहिजे गड्या. एवढा डायरेक्ट आमदार साहेबांचा आदेश होता. पर्सनली लक्ष आला म्हणून. मग बाकी बैठक लई खास एकदम जाग. पण काय झालं ना ते सकाळी करकरीत इस्त्री करून घेतलेला नेहरू शर्ट आणि ते पायजमा हे दिवसभराच्या धावपळीत पार चोरगाळला होता. हे कंप्लेंट माळला. लाल पांढऱ्या रस्त्याचे दाग इकडं तिकडं पडले होते. माझ्या डोईवरची पांढरी टोपी अरे माझ्याच खुर्ची खाली धूळ खात पडली होती. आणि उरलेला एक भारताचा झेंडा त्या हाडकांच्या ढिगाऱ्याखाली अखेरचा श्वास घेत होता. आणि आम्ही मस्त लोळाला टेकून बसलो होतो. आणि त्याच वेळी कुठं तर बाहेर दुरून स्पष्ट अशा गाण्याची ओळी ऐकू येत होत्या बघा. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. धन्यवाद. धन्यवाद ओंकारजी. मंडळी, बघता बघता आपण कार्यक्रमाच्या शेवटाला येऊन पोचलो आहोत. या आजच्या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वरांचं पसायदान विसरून कसं चालेल. सर्वात जुनं साहित्य समजलं जातं मराठीतलं. तर या कार्यक्रमाची सांगता मी पसायदानातल्या 2 ओळींनी करते. तत्पूर्वी आपणा सर्वांचे आभार मानते आणि आपला अभिप्राय जरूर कळवा मंडळाला अशी नम्र विनंती करते. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. नमस्कार.